तर कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहोत तर यात्रेसाठी. तर तेच मग काल पण छान दर्शन घेतले आणि आज पुन्हा आम्ही मंदिरात चाललो होतो. कारण की आज मेन यात्रा असते. तर मग आज सगळेच आवरून पटकन निघालो होतो. सकाळीच मामी, पिल्या, परी आम्ही सगळेच निघालो होतो. पण मोठ्या मामीचं काही आवरलं नव्हतं म्हणून 5-10 मिनिटं वेट केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो यात्रेत. तर काल जास्त गर्दी होती कारण की काल सगळे बाहेरगावचे येतात आणि आज जे असतात ते गावातले असतात. तर आईंच्या इथे सगळे ओळखीचे भेटत होते कारण की त्यांचं माहेर होतं ते. आणि परी इकडे रडत होती कारण की तिला सगळे फोर्स करत होते की गोंधून घे, गोंधून घे. आणि तिच्यासोबत मला पण करत होते. म्हणत होते की ते म्हणतात ना, नांदून आली पण गोंधून नाही आली तसं असतं, तर गोंधावंच लागतं. पण मी आणि परीने काही शेवटपर्यंत ऐकलंच नाही. त्यानंतर इथे देवाचं असं छान असं दर्शन घेतलं आणि मंदिर खरंच एवढं सुंदर आहे ना, खूपच छान आणि काही काम पण चालू होतं मंदिराचं. तर मग त्यानंतर मग मी तुम्हाला काल जसं सांगितलं होतं की रहाड पेटवतात. तिथे मग विस्तू असतं, विस्त्यावरून चालतात. तर हे होतं ते आणि आता एकदम थंड झालं होतं. मग आम्ही पण तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर परीचा खूप नाद चालला होता, की रहाट पाळण्यामध्ये बसायचंय. मला पण भीती वाटत होती, पण काय तिच्या नादासाठी मग मला पण बसावं लागलं आणि दोघी पण बसलो आणि माझ्यापेक्षा जास्त तीच घाबरत होती आणि बसायची तर खूप हौस लागली होती तिला. पण मग काय आम्ही दोघी पण बसलो. त्यानंतर मग इकडे आलो. अक्कांचं एकच चालू होतं यात्रेत आलो तर गरमागरम वडापाव खा, वडापाव खा. मग छान असा वडापाव वगैरे खाल्ला. घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग सगळ्यांना आम्ही असं म्हणजे सगळे आम्हाला वाटं लावत होते. आपण परी आणि पिल्या काही गाडीतच बसले होते. पिल्याची एकच चाललं होती, की मला गाडी चालवायची. तर त्यांनी थोडीशी चालवली आणि त्यानंतर मग त्यांना मध्येच तिथं जवळ पुढे गेल्यानंतर उतरून दिलं आणि आम्ही घरी आलो. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.